नमस्कार मुलांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं की आरोग्य मानसशास्त्राची ओळख काय आहे. यानंतर आपण बघणार आहोत ताणाचे व्यवस्थापन. बघा, जे पहिलं युनिट झालेलं आहे आपलं आरोग्य मानसशास्त्राची ओळख, त्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन टाकलेले आहे गुगल क्लासरूमला. ते तुम्ही तेवढे बघून सोडवायचे आहे ते प्रश्न. त्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टरला आज सुरुवात करणार आहोत, ताणाचे व्यवस्थापन. बघा, हा दुसरा चॅप्टर आहे. यामध्ये ताण म्हणजे काय, ताणाचे स्वरूप, त्याचे प्रकार, त्यानंतर ताण निर्माण करणारे घटक कोणकोणते आहेत, ताणाचे किंवा ताण निर्माण झाल्यामुळे शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. भावनिक प्रतिसाद काय मिळतो शरीराला, हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पहिला जो पॉईंट आहे किंवा त्याच्यामध्ये ताण आणि साधक वर्तन. पहिलं 2.1 आहे ताण, व्याख्या, स्वरूप आणि प्रकार. बघा, 2.1. त्यानंतर ताणाचे स्रोत कोणकोणते, ताणाला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया कोणते घटक देतात, शारीरिक, भावनिक, आर्थिक, वर्तनात्मक प्रतिक्रिया. बघा, जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा व्यक्तीला शारीरिक जे घटक असतात ते प्रतिसाद तिथे देत असतात किंवा भावनिक घटक प्रतिसाद देतात आणि आपल्या वर्तनामध्ये बदल होतो. सपोज बघा, तुम्हाला जर राग आला तर तुमच्या शरीरामध्ये लगेच चेंजेस तिथे होतात किंवा बदल होतात, तुमच्या भावना बदलतात आणि तुमच्या वर्तनामध्ये बदल होतो. एखाद्या व्यक्तीला खूप जर ताण आला असेल तर तिच्या चेहऱ्यावर दिसतं किंवा तिचं वर्तन बदलतं. ती खूप अपसेट होईल किंवा एकदम शांत बसेल किंवा खूप चिडचिड करेल. ज्याप्रमाणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल, ती व्यक्ती खूप चिडखोर असेल तर ती खूप चिडचिड करेल किंवा एखादी व्यक्ती शांत असेल तर ती ताण आल्यावर एकदम शांत तिथे बसून घेईल. ताण जर आला तर आपल्या शरीराच्या प्रतिक्रिया लगेच तिथे बदलतात. त्यामध्ये शारीरिक, भावनिक आणि वर्तनात्मक प्रतिक्रिया. त्यानंतर 2.4 साधक वर्तन आणि पुढचा पॉईंट आहे उपयोजन. तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक आधार वाढविणे. बघा, पहिला जो पॉईंट आहे ताण 2.1, त्याच्यामध्ये व्याख्या, स्वरूप आणि आपण प्रकार बघणार आहोत. ताणाचे स्रोत कोणकोणते आहेत ते नंतर बघणार आहोत. यामध्ये बघा, ताणाचे स्रोत किंवा घटक बघणार आहोत. त्यानंतर ताणाला प्रतिसाद, प्रतिक्रिया, शारीरिक, भावनिक आणि वर्तनात्मक घटक हे प्रतिक्रिया तिथे देत असतात. पहिला जो पॉईंट आहे ताण, व्याख्या आणि स्वरूप, प्रकार. बघा, मानसिक ताण. जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांच्यावर अभ्यासाचा खूप बोजा तिथे असतो. बघा, पुस्तकं खूप असतात किंवा ओझं असतं. आपण बघतो, न्यूजला वाचतो की 5वीचा मुलगा असेल किंवा 6वीचा असेल किंवा 3रीचा असेल, बॅग इतकी भरलेली असते त्यांची, टिफिन, बॉटल पाण्याची, त्यानंतर पुस्तकं, जेवढे लेक्चर असतील, सपोज 6 लेक्चर असतील, त्यांची पुस्तकं, वह्या सर्व त्या बॅगमध्ये असतं आणि त्या मुलाच्या पाठीवरती ओझं असतं. त्याचप्रमाणे अभ्यासाचा ताण झाल्यामुळे एखादं मूल कसं टेन्शनमध्ये येतं हे आपण या चित्रामध्ये बघतो की त्याला मानसिक ताण तिथे होतो. शारीरिक होत नाही पण मानसिक त्रास त्या मुलाला तिथे होतो. त्यानंतर बघू आपण की ताण म्हणजे काय, ताणाचे स्वरूप आणि प्रकार आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. यामध्ये मानवी जीवनात घटना, प्रसंग आणि शारीरिक व मानसिक बदल यांना मानवाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ताण होय. जे मानवी जीवन आहे, बघा, प्रत्येकाला काय असतं, टेन्शन असतं किंवा ताण असतो. काही प्रसंग घडलेले असतात जीवनामध्ये, काही घटना घडलेल्या असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनावर तिथे ताण निर्माण झालेला असतो. अनेक लोक वेगवेगळ्या कारणासाठी विविध प्रकारे ताणाचा अनुभव घेत असतात. प्रत्येकाची कारणे काय असतात, वेगवेगळी असतात आणि प्रत्येकाचा ताण हा वेगवेगळा असतो आणि ते जीवनामध्ये अनुभव तिथे घेत असतात. बघा, काही थोडं जर टेन्शन आलं तर काही व्यक्ती काय करतात, लगेच ताण तिथे घेतात. एखादी घटना किंवा परिस्थिती याचे व्यक्ती कशा प्रकारे आकलन करते किंवा ताणाला कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर ताण अवलंबून असतो. बघा, एखादी व्यक्ती जर कोणतीही समस्या निर्माण झाली, ती समस्या खूप मोठी जरी असली तरी ती काय करेल, चांगल्या पद्धतीने जर सोडवली तर त्या व्यक्तीला त्या घटनेचा त्रास तिथं होणार नाही किंवा ताण तिथे निर्माण होणार नाही.
त्यामुळे जशी व्यक्ती असेल त्या ताणाला कसा प्रतिसाद देते त्यावर ताण तिथे अवलंबून असतो. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर त्या व्यक्तीला परिस्थिती हाताबाहेर किंवा नियंत्रणाबाहेर तिथे गेलेली असेल. बघा, प्रत्येक गोष्टीकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून त्या व्यक्तींनी जर बघितलं तर त्या व्यक्तीला ताण तिथे निर्माण होणार नाही किंवा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही. अतिशय दडपण आल्यासारखे त्या व्यक्तीला वाटते जेव्हा ती नकारात्मक विचार करते. विपत्ती हा ताणाचा महत्त्वाचा काय आहे, परिचित प्रकार आहे. एखाद्या घटनेकडे किंवा परिस्थितीकडे व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असेल तर त्याला चांगला ताण असे म्हटले जाते. सकारात्मक गोष्टीतून जर प्रत्येक गोष्टीकडे जर बघितलं तर त्या व्यक्तीचा जो ताण असेल तो चांगला तिथे असेल. अजूनही ताण या अधिक महत्त्वाच्या या गंभीर समस्येला काही ज्या संघटना आहे त्या तोंड देत आहे. ताणाची सर्वसमावेशक व्याख्या व्यक्तीने बाह्य परिस्थितीला दिलेला प्रतिसाद म्हणजे ताण होय. सर्वसमावेशक अशी व्याख्या आहे. बघा, व्यक्ती परिस्थितीला कशा प्रकारे प्रतिसाद देते, सकारात्मक देते की नकारात्मक देते, आणि त्यावर ताण हा अवलंबून असतो आणि ज्याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीत तिथं बदल होतात. बघा, आपण 2.3 मध्ये बघणार आहोत की ताणाला व्यक्ती कशी प्रतिसाद देते किंवा कशी प्रतिक्रिया तिथे देते. भावनिक, शारीरिक आणि वर्तनात्मक. मानसिक वर्तणुकीत बदल होतात. ताणाची कारणे ही अधिक संघटनात्मक आणि समूह तणाव तसेच स्वभाव आणि वैयक्तिक तणाव अशा प्रकारांमध्ये विभागली जातात. बघा, ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल त्यावर ताण हा अवलंबून असतो, किंवा वैयक्तिक ताण असेल किंवा समूहामध्ये सुद्धा ताण तिथे निर्माण होतो. ताण ही अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीच्या दृष्टीने ताण ही संकल्पना समजून घेता येऊ शकते. आपण व्याख्या बघू ताणाची. बघा, पहिली व्याख्या आहे जे.सी. क्विक या शास्त्रज्ञांनी ही व्याख्या मांडलेली आहे. कोणत्या परिस्थितीला किंवा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तसेच संघर्ष सोडवण्यासाठी जेव्हा व्यक्तीकडून अबोधावस्थेत तयारी दर्शविली जाते तेव्हा त्या परिस्थितीला व्यक्तीकडून ताणात्मक प्रतिसाद तिथे दिला जातो. कोणतीही जी परिस्थिती असेल बघा, त्यामध्ये संघर्ष सोडवण्यासाठी व्यक्ती काय चांगला प्रतिसाद, सकारात्मक जो प्रतिसाद देते आणि त्यानुसार ती व्यक्ती ती समस्या तिथे सोडवते आणि त्यामुळे व्यक्तीला ताण कमी प्रमाणात तिथे निर्माण होतो किंवा सकारात्मक ताण निर्माण होतो. जेव्हा आपण ताणाचे प्रकार बघणार आहोत तेव्हा बघू की विघातक ताण कोणता आहे, विधायक ताण, अतिरिक्त ताण आणि अपुरा ताण. बघा, पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत ताणाचे प्रकार. बघा, आपण बघितलं ताण म्हणजे काय, त्याची व्याख्या बघितली. ताणाचे प्रकार, पहिला आहे प्रकार विघातक ताण. विघातकमध्येच अर्थ दडलेला आहे. बघा, जेव्हा एखादी आव्हानात्मक परिस्थिती व्यक्तीला झेपेल असे वाटत नाही, त्यातून अपयश येण्याची भीती निर्माण होते आणि व्यक्ती काय करते, जास्त ताण तिथे करून घेते, तेव्हा त्याला विघातक ताण असे म्हणतात. ज्या ताणामधून व्यक्तीला किंवा नकारात्मक ताण असंही म्हटलं जातं विघातक ताणाला, व्यक्तीला परिस्थिती हाताळता येत नाही किंवा त्याच्यातून अपयश येण्याची अशी भीती वाटत असते. बघा, माझ्याकडून होईल की नाही, मी करेल की नाही, असं त्या व्यक्तीच्या मनामध्ये युद्ध चालू असतं आणि तेव्हा त्या व्यक्तीला चिंता भेडसावते व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते असा आत्मविश्वास त्या व्यक्तीला वाटतो. तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे हार मानते आणि हतबल होते. अशा परिस्थितीत व्यक्ती ताणाला सामोरी जाते किंवा त्या व्यक्तीमध्ये ताण निर्माण होतो. त्यालाच विघातक ताण असे म्हणतात. बघा, ती काय करते, निगेटिव्ह विचार करते की माझ्याकडून हे काम होईल की नाही, मला झेपवेल की नाही, मला अपयश येऊ शकतं, अशा प्रकारची ती विचार करते निगेटिव्ह. त्यामुळे आत्मविश्वास पूर्णपणे गमावते आणि हार मानून घेते किंवा हतबल होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीस ताण तिथे निर्माण होतो. मात्र तो नकारात्मकतेच्या भावनेतून निर्माण झालेला असल्याने तो विघातक स्वरूपाचा ताण तिथे असतो. बघा, अचानक पडलेल्या किंवा वाढलेल्या जबाबदाऱ्या असतील, कुटुंबातील व्यक्तींचे मोठे आजारपण इत्यादींमुळे सुद्धा व्यक्तीला ताण तिथे निर्माण होतो. किंवा आर्थिक नुकसान झालं असेल
किंवा कामाचा खूप बोजा असेल त्यामुळे सुद्धा व्यक्तीला ताण तिथे निर्माण होतो. यामुळे व्यक्ती काय असेल, सतत चिंतेत असेल, राग, निराशा, असह्यपणा, भावनांचा अनुभव या व्यक्तीला येतो आणि ताण त्या व्यक्तीच्या मन आणि शरीरावर आघात तिथे करत असतो. तो ताण त्यालाच विघातक ताण असे म्हणतात. ज्या ताणामधून व्यक्तीला विघातक स्वरूपाच्या किंवा नकारात्मक गोष्टी घडतात व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याला विघातक ताण असे म्हणतात. बघा, दुसरा प्रकार आहे विधायक ताणतणाव किंवा विधायक ताण. विधायक म्हणजे की चांगल्या प्रकारचा ताण. विघातक आपण बघितला, नकारात्मक ताण. विधायकमध्ये आपण बघणार आहोत विधायक ताणतणाव, चांगला ताण. बघा, सपोज तुम्हाला पेपर द्यायचे आहे, त्याच्यावर तुम्ही थोडं टेन्शन घेता, पण हा जो ताण आहे हा काय आहे, विधायक चांगला ताण आहे. किंवा स्पर्धा परीक्षांचा तुम्ही अभ्यास करताय आणि तेव्हा तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये पास होण्याकरता विद्यार्थी जे असतील ते अभ्यास करतील, नियोजन करतील, खूप अभ्यास करतील आणि यशस्वी होतील. तेव्हा त्या ताणाला काय म्हणतात, विधायक ताण असे म्हणतात. आणि त्यातून व्यक्तीला अभिप्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळत असतं आणि व्यक्ती प्रयत्न तिथं करत असते तिथपर्यंत पोहोचण्याचा, त्यालाच विधायक ताणतणाव असे म्हणतात. विधायक ताण हा चांगल्या प्रकारचा ताण समजला जातो. या योग्य प्रकारच्या ताणाकडे व्यक्ती एक आव्हान म्हणून बघत असते. तिच्यामध्ये प्रेरणा देणारे एक साधन निर्माण होते किंवा तिच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते विधायक ताणामुळे, की मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, मी ऑफिसर होणार, त्यासाठी मला अभ्यास करावा लागणार. आणि ती व्यक्ती काय करते, अभ्यास तिथे करते आणि त्यालाच विधायक ताण असे म्हणतात. चांगल्या प्रकारचा ताण आहे. डोळ्यासमोरील उद्देश साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये पास होण्याकरता व्यक्ती ज्या असतील त्या अभ्यास करतील विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये यश संपादन तिथं केलं जातं किंवा व्यक्तीला प्रगतीची संधी मिळते. म्हणूनच असा जो ताणतणाव असेल तो सकारात्मक तिथे मानला जातो आणि त्यामुळे आयुष्याला अभिप्रेरणा तिथे मिळत असतात. जो विधायक ताण असेल त्याच्यातून व्यक्तीला चांगल्या गोष्टी मिळत असतात. थोडं टेन्शन, फक्त काय करायचं, अभ्यासाचं, हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, थोडं टेन्शन असतं, पण तो ताण काय असतो, चांगला तिथे असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अतिरिक्त ताणतणाव. बघा, पुढचा प्रकार आहे अतिरिक्त ताणतणाव. जास्तीच्या कामामुळे अतिरिक्त जबाबदारीमुळे निर्माण होणारा जो ताण आहे त्याला अतिरिक्त ताणतणाव असे म्हणतात. जो व्यक्ती सहजपणे पेलू शकत नाही, खूप जबाबदारी असेल किंवा खूप काम असेल पण ती व्यक्ती पेलू शकत नाही, त्याला अतिरिक्त ताणतणाव असे म्हणतात. ठराविक कार्यमर्यादेत अनेक प्रकारची कामे करावी लागणे, अनेक वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागणे, यामुळे अतिरिक्त ताण तिथे निर्माण होऊ शकतो. बघा, अतिरिक्त ताण आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत की त्याचे प्रकार पुढच्या